ज्यांनी प्रेम केलंय ते आमचे हरेश भाई फुलवरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. जय हनुमान झोबली टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दत्ता कडव सर यांना तुम्ही पाहतायत आणि पुन्हा एकदा जॉईंट होतात आमचे ऑफिशियल प्रशांत सूर्यराव. त्यांची प्रकृती थोडीशी खराब आहे, नाजूक अवस्था, तरी सुद्धा या ठिकाणी ऑफिशियल म्हणून ते कामगिरी पार पाडतायत. कारण स्पर्धा घरची आहे म्हटल्यानंतर ऑफकोर्स या ठिकाणी काय विषयच नाही आहे. चला 4 षटकांची मॅच आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पुन्हा एकदा दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ, कारण स्पर्धा महत्वाची आहे. ऑलरेडी शाहूराजे वडवली संघ 2 सामने जिंकत तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि आता त्या संघासमोर कोणता संघ येणार आहे? कानूर बॉयज कानूर की जय हनुमान झोबेली MD11. जे तेजस ठाकरे यांनी आम्हाला जी माहिती दिली आहे, झोबेली वर्सेस कानूर असा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिलं करण धुळे तयार होत आहेत आणि या ठिकाणी स्ट्राईक एंडला कानूर टीमचा एक हार्ड रेटर फलंदाज तेजस राऊत. गेम ऑन व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केला, पॉइंट मध्ये गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता आणि ते कदाचित आपण पाहिलं तर चेंडू हातामध्ये ठेवण्यात आला. सचिन धुळेंनी कदाचित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून जरूर करण्यात आला असा, परंतु त्यांनी ते थांबवलंय. त्याला माहिती आहे बॅकअप नसल्या कारणाने, परंतु प्रेम धुळे पोहोचले होते हे त्यांनी कदाचित उशिरा पाहिलं आणि सरमान मिळाली सिंगल धाव. स्वतःचं बस संघाचं खातं या दरम्यान एक या धावसंख्येने खुलं करण्यात आलेलं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. करण धुळेची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. स्ट्राईक एंडला आता मात्र वैभव राऊत आले. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता आणि पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मिळाली सिंगल धाव. षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. कल्पेश जुळेने मागच्या षटकामध्ये मागच्या मॅचमध्ये काय इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. तरुण डे आमचे ऑफिशियल जे पंच आहेत, ब्रिटानिया गुड डेचे ते ब्रँड अँबॅसिडर आहेत आणि एक डान्सिंग अंपायर सुद्धा आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. धावसंख्या फलकावरती 2. सुरुवातीला 2 चेंडू टाकण्यात आलेत. गोलंदाज सज्जाद राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॅटची कडा आणि ते बॅटला स्पर्श करत बॉल समोर राहिला गरंगळत. धावसंख्या फलकावरती आपण पाहिले तर फक्त आणि फक्त केवळ 2 धावा आहेत. त्याच दरम्यान आमचे तुबलतमान सुधीर धुळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा फलकामध्ये आपला इनसाइड आउट लाजवाब स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा पार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. करण धुळेच्या विरोधात पहिला वार चौकार.
आणि या क्रीडा नगरीचा आढावा घेण्यासाठी बाबू शिंदे देखील थोडेसे आमच्यापासून रजा घेतात. त्यांना विनंती राहील की आपण या जॉईंट व्हा, कारण मॅच सुद्धा चांगले पाहायला मिळणार आहे. फुल टॉस बॉल, आणखीन एक यावेळेस धमाका पाहायला मिळेल. करण ध्रुवेच्या विरोधात लोअर फुल टॉस होता, त्याच्यावरती ताकदीने आक्रमण केलंय आणि मैदानावरती बॅटिंग करत असताना तेजस राऊतला जर तुम्ही असे बॉल द्याल तर प्रचंड ताकद आणि प्रचंड ताकदीने मारलेला स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉल सीमा पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार असे दोन मोठे फटके पाहायला मिळाले. करण धुळेने सुरुवातीला 3 चेंडू अप्रतिम टाकले. अगदी आपण पाहतो 2 बॉलवरती 2 सिंगल करण्यात आल्या. त्यानंतर तेजस राऊतला डॉमिनेट करण्यात आलं, डॉट बॉल सुद्धा आला, चौकाराला एक्स्ट्रा कव्हरला आणि आता षटकाराला ऑन साईडला बिड विकेटला. काय जबरदस्त फुल टॉस बॉलवरती आक्रमण करण्यात आलं. धाबा धाव फलकामध्ये एकंदरीत 12. यावेळेस आणखीन एक स्ट्रोक आपण पाहतोय, लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणी उपस्थित नाहीये आणि आता आपण पाहतोय हा सुद्धा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये आल्यात 18 धावा. टीम कानोर बॉईज कानोर संघाच्या खात्यात. आणि आता त्या दरम्यान आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धाबा धाव फलकामध्ये एकंदरीत 18 धावा आहेत. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली. सुरुवातीला 3 चेंडू करण धुळेच्या नावावरती राहिले, परंतु शेवटचे 3 बॉल हे मात्र तेजस राऊत या बॅटरच्या नावावरती राहिलेले आहेत. 2 षटकार 1 चौकार, एकंदरीत 18 धाबा धाव फलकावरती 2 सिंगल. आणि पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे करण धुळेचा बदलापूरच्या वंडर बॉयचा मित्र म्हणून खरपूस समाचार घेतलेला आहे. सेकंड ओव्हरमध्ये विवेक गायकवाड येतात. स्ट्रायकिंगला वैभव. सलामीची जोडी नेहमीप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळेल कानोर बॉईज कानोर संघाची, जे मात्र मैदानामध्ये दाखल आहे. बॅटची लिडिंग एज, शतकच्या पुढे सरसावलेत कल्पेश. पॉइंटला मात्र झेल टिपलाय. फलंदाज झाला बाद. पहिला धक्का लागेल टीम कानोर बॉईज कानोर टीमला. सुस्वागतम. या दरम्यान नितीश गवळी यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. कारण थेट 4थ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आता त्यांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत मंडळाच्या वतीनं. नीतू गवळी एक चांगले क्रिकेटर आहेत आणि थोडेसे लेट पण थेट. हो, या दरम्यान लाईन चेक केली जाते. अंपायर सिग्नल वाईट बॉल. धाबा संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा संख्या धाव फलकावरती आपण पाहिली तर 19 धाबा. पहिल्या बॉलवरती विकेट आली. त्यानंतर
या ठिकाणी आपण पाहिलं तर लगेचच दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. दिशेपासून भरकट आहेत विवेक गायकवाड. शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा एकदा चेंडू आपटण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक खराब बॉल. इथे मात्र 2 चेंडू खराब टाकण्यात आलेले आहेत. विवेक गायकवाड मागच्या मॅच मध्ये सुद्धा कदाचित अशीच गोलंदाजी त्याच्या पद्धतीने पाहायला मिळाली. अगदी आपण पाहतो सुरुवातीला थोडीशी खराब गोलंदाजी, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला होता. परंतु या मॅच मध्ये समोरचा संघ वेगळा आहे. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये गोरेगाव होता. आता या ठिकाणी कानोर बॉईज कानोर आहे. चांगला फटका पाहायला मिळाला दिनेश राऊतच्या पाठ मधून. इथे मात्र पूर्णपणे गिरकी लगावली आणि आता डीप स्क्वायर लेगला हा बॉल चालला सीमा पार. कानोर जेव्हा जेव्हा मॅच असते ना, जेव्हा जेव्हा जोबेली संघ अभ्यास करते ती तेजस राऊतचा, वैभव राऊतचा, परंतु पेपर मात्र दिनेश राऊतचा येत असतो आणि तो सुद्धा कठीण. 4 धावा इथे मात्र बळालेत. दिनेशच्या पाठमधून चौकार आला. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. या ठिकाणी आपण पाहतो रोहित धुळे यांनी टिपली असेल. फलंदाज या ठिकाणी झाला बाद. धक्का क्रमांक 2 लागलाय. बॅट्समन दिनेश राऊतच्या स्वरूपात फलंदाज बाद. राऊत धाबत संख्या फलकावरती 24. अवघ्या 3 बॉल चा खेळ या ठिकाणी संपलेला आणि आता 3 बॉल बॅलन्स आहेत. 2 चेंडू खराब टाकले होते विवेक गायकवाडने. कदाचित या इनिंग मधील हे थोडंसं लांब लचक षटक म्हटलं जाईल, कारण 2 बॉल ऑलरेडी एक्स्ट्रा आलेले आहेत आणि आता या ठिकाणी आपण 3 बॉल शेवटचे पाहणार आहोत. विवेक गायकवाड कमबॅक करतात. 2 विकेट्स त्यांनी प्रस्थापित केलेत. हो, फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल चालला आणखीन एक लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. बॅक एंड एरिया होती, क्षेत्र मोकळं पाहिलं होतं. त्या दिशेने मात्र अंकित राऊतचा आणखीन एक चौकार, एक चपराक लगावली आहे. विवेक गायकवाडच्या विरोधात धावा मिळतात 4. धाबत संख्या 28 वरती पोहोचलेली आहे. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. शॉर्ट ऑफ गुड लेन, शॉर्ट ऑफ गुड लेन. आणि इथे स्ट्रॉंग अपील सुद्धा करण्यात आली होती. संपर्क नाही आहे, कदाचित हेच पंच सांगतायत. आणि किती प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. धाबत संख्या फलकावरती स्थिर 28-28. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. एक मॅच आपण ऑलरेडी पाहिलेली, त्यामधून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय शाहूराजे बडवली. ओ तर याच दरम्यान आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सलग 2 बॉल या ठिकाणी विवेक गायकवाडने डॉट टाकलेले. चला, शेवटचे 2 बॉल या ठिकाणी आता डॉट पाहायला मिळाले. पंच तटस्थ आहेत आणि आता या ठिकाणी धाव मात्र मिळणार नाही, परंतु 2 बॉल या ठिकाणी डॉट आलेत.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती एकंदरीत 28 धावा आहेत 28. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या आणि या षटकामध्ये विवेक गायकवाडने 2 विकेट प्रस्थापित करत नरेश ठाकरे मला सांगतात की 10 धावा त्यांनी खर्च केला. नरेश ठाकरे यांचे अत्यंत जवळचे ते पार्टनर आहेत. जॉईंट व्हेंचरमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर जेणेकरून बिझनेसमध्ये 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज होता महेंद्र धुळे. राऊंड विकेटने पहिलाच बॉल महेंद्र धुळेचा अगदी आपण पाहतो बासमनच्या रडार मध्ये आलाय आणि बाट वरती प्रॉपर येत असताना यावेळेस ऑन साइडला बॉल चाललाय सीमा पार. महेंद्र धुळेच्या अगेन्स्ट ठोकलाय पहिला षटकार. विकेटने गोलंदाजी करत असताना आपण पाहिला तर हा फटका पाहायला मिळाला. गोलंदाज तेजस राऊतच्या बाटमधून परफेक्ट अगदी चेंडू रडार मध्ये आला आणि त्याला प्रचंड ताकदीच्या जोरावरती फेकून देण्यात आलेला आहे ऑन साइडला. 6 धावाने संघाचा धाव फलक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ब्लॉक हॉलचा चेंडू टाकण्यात आलाय. 1 कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. किती प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळेल आणि या 2 धावा वेगवान रीतीने कंप्लीट करण्यात आलेले आहेत. 2 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता एकंदरीत तिसरा चालू आहे. धाबा धाव फलकावरती आम्हाला आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतात 36 वरती पोहोचलेला आहे. 36. अजूनही जबळ जबळ 10 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. सेकंडला तेजस लॉप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे उपस्थित आहेत. या ठिकाणी लॉंग ऑफला टिपली असेल. फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक जवळ जवळ तिसरा लागलेला आहे. फलंदाज तेजस राऊत बॅक टू द पॅव्हलियन. आणि न्यू बॅटर प्रज्योत मैदानावरती दाखल होत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा चालू आहे. महेंद्र धुळेला सुद्धा सफलता मिळाली. पहिल्या बॉलवरती त्याच्या बरोबर षटकार टोकण्यात आला. त्यानंतर 2 धावा आल्या. एकंदरीत 3 बॉलवरती 8 धावा त्यांनी खर्च केल्या आणि आता सफलता अर्जित केली. मी तर म्हणेन तेजस राऊत सारख्या नावाचा एक मोठं बादळ अडसर दूर त्याने केलेलं आहे. धावसंख्या फलकावरती 36. प्रज्योत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अंकित नॉन स्ट्राईक एंडला. धाबा धाव फलकावरती अगदी पण पाहिलं तर एक मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी कानोर बॉईज कानोर संघ. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना महेंद्र धुळेचा पुढचा बॉल समोरच्या एंड कडून तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला न्यू बॅटर प्रज्योत. यावेळेस इथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावले संजय धुळे. चेंडूला अडवतील तोपर्यंत 1-2 बाउन्स. बॉल फरार होईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. धावा भरपूर उपयुक्त ठरतील. धाबा धाव फलकावरती 40. फुल टॉस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जज करतायत. विवेक गायकवाड डाऊन दी बॉल येत असताना टिपली असेल. आणखीन एक फलंदाज फेल. टीम कानोर बॉईज कानोर संघाला लागणारा चौथा धक्का.
आणि पाहिलं तर 40 धाबा धाव फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल. महेंद्र धुळेच्या बरोबर 12 धाबा अद्यापर्यंत आलेले, 2 विकेट्स घेतलेले आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर अक्षय देशमुख मैदानामध्ये दाखल होतोय. अगदी आपण पाहतो पहिलं षटक नेहमी अक्षय देशमुखच्या खांद्यावरती असं, आणि आता तो बॅटिंग लाईनअप मध्ये तब्बल 6व्या क्रमांकावरती आलेला आहे. शेवटचा बॉल इथे या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल घेण्याचा प्रयत्न होता, आणि हा झेल कदाचित या ठिकाणी आपण पाहतो ड्रॉप झालाय. इथे मिळाले सिंगल धाव, आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि 3 षटकांमध्ये धाबा धाव फलकावरती आहेत 41-41. अंतिम षटक, आणि अंतिम षटकामध्ये आपण जाणार आहोत गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश धुळे, गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. जोबेली संघाला विनंती राहील की आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं. आणि आता या ठिकाणी शेवटच्या अंतिम षटकामध्ये या ठिकाणी गोलंदाज झालेत प्रेम दुबे. चला शेवटचं षटक आहे, आणि आता शेवटच्या षटकामध्ये आपण जाणार आहोत. गोलंदाज प्रेम धुळे यांचा ठिकाणी वापर करण्यात आलाय. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ. आणि आता स्ट्राईक एंडला अक्षय देशमुख. धावा धाव फलकामध्ये 41चे शेवटचं अंतिम षटक 4थ्या क्रमांकाचं. पहिलाच बॉल कवाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. रोशन धुळे आलेत या ठिकाणी आपण पाहतो. चेंडूला गॅदर करतायत. एका टप्पा अखेर बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात रोशन धुळे. कदाचित आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यावरती चेंडू गॅदर केला असता, परंतु दुसरा बाउन्स त्याने वाट पाहिली आणि अतिशय जमिनी लगत हा चेंडू उचलण्यात आला. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्या. धावत संख्या फलकावरती 43. चांगली धावत संख्या कानोर बॉईज कानोर संघाची खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये एका दुसरा मोठा फटका या ठिकाणी या मॅच मध्ये आला तर नक्कीच आपण पाहतो एक चांगली धावत संख्या या मॅच मध्ये बनवू शकते. चांगली टोटल उभा करण्याचा प्रयत्न टीम कानोर संघ सुद्धा करेल. प्रेम धुळे राईट आर्म ओव्हर द विकेट. हो कवाच्या दिशेने पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय. रोशन धुळे तुम्ही यांना पाहतायत पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल चालला आणि आता
दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा चालवला होता. एकच धाव या ठिकाणी या अगोदरच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर त्याच दिशेने जणू काही फटक्याची कार्बन कॉपी अविनाश पाहायला मिळाली आणि आता या ठिकाणी धाव मिळते फक्त सिंगल. 44 धावा 44. चला आवाज थोडस कमी करा आवाज. 44 धावा धाव फलकावरती. या दरम्यान या ठिकाणी अगदी थोडेसे फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू या ठिकाणी 2 धावा जरूर मिळतील. अंपायर सिग्नल नो बॉल सॉफ्ट सिग्नल आणि आता DRS घेण्यात आलेला आहे. अगदी आपण चेक करू या तेजस. चला नो बॉल. चला या ठिकाणी 2+1 2+1 अशा मिळतील 3 धावा. सत्तेचाळीस धावा झालेत. काही चेंडूंचा बॅलन्स आहे. 4 चेंडू शिल्लक आहे स्ट्राईक एंडला अंकित. चला मॅच थोडंसं स्पीडअप करा कारण आणखीन एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे आजच्या दिवसामधून. आणि गोलंदाज प्रेम धुळे. हो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चालला फ्रीडच्या बॉलवरती आणि इथे धावा मिळाल्या 6. ठोकला षटकार. चांगली कानूर बॉईज कानूर संघाची चांगली धाबसंख्या आपण पाहतो. आता स्कोर कार्ड वरती 50 पेक्षा जास्त धाबा बनवण्यात आल्या. 53 धाबा 4 षटकांचा हा सामना आहे आणि या मॅच मध्ये अक्षरशः भीतर म्हणून प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडलेत फलंदाज. इथे फटका फसलाय परंतु इथे झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला महेंद्र धुळेचा आणि या 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पळतलेत परंतु या ठिकाणी दोन धावा या ठिकाणी घेण्यात आले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा फलकावरती 55 आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावा आहेत. गोलंदाज प्रेम आणखीन एक यावेळेस आपण पाहतो इथे बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने आणि आता अक्षरशः बॅटिंग करत असताना इथे मात्र काय बॅटिंग करतायत कानो टीमचे फलंदाज. अगदी आपण पाहिलं तर 59 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. 59 रन्स शेवटचा बॉल आणि आता अक्षरशः या षटकामध्ये आपण जर विचार केला तर आम्हाला आमचे स्कोरर सांगतात
18 धावा 5 चेंडूमध्ये खर्च करण्यात आलेले आहेत. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रेम धुळे यांचा धावा तब्बल 59 झालेले आहेत. आणि हा देखील बॉल फटका अप्रतिम पाहायला मिळाला. बॉल सीमा पार आणि ते करण धुळे आणि अगदी आपण पाहिलं तर महेंद्र धुळे यांनी मात्र विश्वास जो दाखवला गोलंदाज प्रेम वरती, तो मात्र या ठिकाणी जणू काही व्यर्थ ठरत असताना बॉल चला सीमा पार. 6 बॉल मध्ये तब्बल 24 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अत्यंत महागड षटक आणि आता धावा या धाव फलकावरती तब्बल 65 धावा. 66 धावांची गरज या मॅच मध्ये टीमच्या अनुमा जोबेली संघाला जिंकण्यासाठी. जोबेली संघाला 24 बॉल आणि 66 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं करण्यात आले. द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या ऐकूया कमेंट बॉक्स मधून राहुल चव्हाण यांचा आवाज.
थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. पासष्ट धाबा तब्बल धावफलकावरती इथे जोडले गेले आणि आता 66 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमला पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा. या मॅचसाठी 4 ओव्हरचा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सलामी जोडी आता मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय करण धुळे तर दुसऱ्या बाजूला रोशन धुळे, ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अक्षय देशमुख हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच. प्रेम धुळेवरती आक्रमण आपण पाहिलं, तब्बल 24 धाबा प्रेमच्या विरोधात कुठून काढल्या. बॅटिंग करत असताना टीम कानूर बॉयज कानूर टीमच्या माध्यमातून आणि आता या मॅचमध्ये 66 धाबांचं लक्ष्यवराशी बाळगून सलामी जोडी दाखल झाली आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. छत्रपती चषक 20-25 पर्व आपण एन्जॉय करतोय. द्वितीय फेरीतील द्वितीय मॅच. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल रनवे रिदम मध्ये कुठेतरी अडथळा जरूर पाहायला मिळाला, त्यामुळेच की काय इथे अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. बॅट्समॅनचे इरादे काय आहेत ते देखील आता चेक करण्यात आला. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना खूप चांगली क्षेत्ररचनेची विविध रचना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप मध्ये देखील एक खेळाडू लॉंगॉनला सेट. डीप बड विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. षटकार पहिल्या बॉलवरती केले. स्वागत, वेलकम टू द ग्राउंड. षटकार. षटकार ठोकलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 6 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे चॉक करण्याचा प्रयत्न होता, अपील करतात पंचाकडे, परंतु पंच सहमत नव्हते. यशांच्या मागे मास्टर माइंड खेळाडू तुम्ही पाहताय तेजस राऊत, ज्याने मात्र भरपूर अपील जरूर केली, परंतु पंच सहमत नव्हते. त्यामुळेच की काय आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना वेग भरपूर होता. या बॉलवरती वेगाचं उत्तर देण्याचा प्रयत्न जरूर केला करणनं, परंतु डिफेन्सिव्ह पवित्र त्याने देखील घेतला. या बॉलवरती पूर्णपणे चॉक करण्याचा प्रयत्न त्याचा फसला. फुलटॉस होता, ऑन साइडला खेचलाय, बॉल चाला मिड विकेटला. अंपायर सिग्नल. इथे पंचांनी घेतला रिव्ह्यू, चेक करण्यात येईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. ठोकलाय. धाव फलक पुढे सरकतोय वेगाने. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना 0 चेंडू फेकत असताना 7 धावा यावरती खर्च केल्यात. गोलंदाज अक्षय देशमुख ला तुम्ही पाहताय मैदानावरती तो आतापर्यंत थोडासा मागणा ठरक असताना षटकार बोसूर केलाय. धाव फलक टीमची टोटल 13 आकड्यावरती जरूर तुम्हाला बाल मिळेल या मॅच मध्ये. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला आहे. धावफलक पाल मेल टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे चालवलाय करण धुळेच्या माध्यमातून. हा ट्रॅकर होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु फ्री हिटचा हा बॉल होता, त्यामुळे आता पूर्णपणे बॅटर रोशन धुळेला थांबवलंय करण धुळेच्या माध्यमातून. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु धाव एकवटण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु फ्री हिटच्या बॉलवरती फुल टोल वसूल करू शकले नाहीये इथे मात्र करण धुळे. दरम्यान डॉट बॉल
कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती अक्षय देशमुखला तुम्ही पाहता ज्याने आतापर्यंत जबरजबळ 3 चेंडू टाकलेत आणि 10 खर्च केल्या 13. या मॅचमध्ये कमबॅक तो देखील करण्याचा प्रयत्न करतोय. या मॅचमध्ये आता कशा प्रकारची कामगिरी करतील केडी त्यावरती साऱ्यांचं लक्ष लागलंय, कारण एका बाजूला जयरमान झोबेली तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता कान्होर बॉईज कान्होर, या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच सुरू आहे. ऑन साइडला खेळला, इथे देखील फटका चांगला मडी विकेटला हवा के साथ साथ बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण धुळेने यासाठी तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, बॉल सीमा पार, षटकार. करेल कारण जवळजवळ लॉंग स्टॉप एंड वरती होता आणि तिथून धावत आता तो जवळजवळ लॉंग ऑनला पोहोचलाय बॉल आणण्यासाठी. खरं तर हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि जोवेली गावावरती असणारं प्रेम आहे चेतन राणेचं. तो बॉल आणण्यासाठी तिथे दाखल झालाय, तोपर्यंत बेट केलं जाईल कारण तो बॉल भरपूर दूरवर गेला. मॅच बॉल सुधीर धुळे सांगतात बाईकची इथे तो चेंडू आहे, त्या बाईकची इथे तो चेंडू आहे. चेतन सुधीर धुळे सांगतात की एक काळ माझा देखील होता, मी देखील बॉल बॉय होतो आणि मी चेंडू पोचवायचो, परंतु आता इनमध्ये ते खेळतात. टीम जोवेली संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुधीर धुळेकडे पाहिलं जातं. अजून एक चांगला फटका, लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बदलापूरचा वंडर बॉय त्याच्या बॅटमधून सलगचा अजून एक दमदार षटकार. करण धुळेची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट, 9 बॉलवरती पुन्हा एकदा षटकार ठोकला, पुन्हा एकदा चेंडू डॉट आला आणि आता सलग 2 बॉल 2 षटकार तो वसूल करतोय. धावफलक टीमची टोटल 25 धावा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही काही चेंडूचा खेळ इथून शिल्लक या मॅच मध्ये. गोरदास अक्षय देशमुख त्याच्यावरती आक्रमण चढवलाय. या मॅच मध्ये गोरदास सज्ज होते पुन्हा एकदा राऊंड द विकेट ना. हा ट्रॅकर होता, इथे देखील खेळलाय मिड विकेटला. वाऱ्याची वार्तालाप करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण धुळे देखील सांगतोय संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. अरे जिस पर जग हसता है वही तो इतिहास रचता है. इतिहास रचावा लागेल या मॅच मध्ये, कारण टार्गेट एवढं मोठं आहे. 66 धावांचं लक्ष उराशी बाळगून सलावी जोडी दाखल झाली आहे आणि शेवट गोड केलंय करण धुळेनं. त्याच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती देखील येतोय षटकार.
31 धावा धावफलकावरती जोडले गेल्या या मॅच मध्ये तुम्ही पाहताय स्पर्धा छत्रपती चषक 2025 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती ओमसाई क्रिकेट संघ कुळगाव व त्यांच्या साथीनं सम्राट मित्रमंडळ कुळगाव यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 66 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. तब्बल पहिल्या षटकामध्ये 31 धावा इथे मात्र कुठून काढल्यात करण धुळेनं आणि धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 31 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा अंकित गोलंदाजी मार्कवरती आता दाखल झालेत या मॅच मध्ये. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रशांत 35 धावांची गरज आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका हा फसला. यस त्यांच्या मागे खेळाडू पोहोचतोय. दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे मिळणार आहे आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 31 आल्यात. आता 3 षटकामध्ये 35 बनतील का हा प्रश्न उभा आहे. परंतु मैदानावरती करण धुळे देखील उभा आहे कारण त्याच्या बॅटपदर आपण षटकारांचा पाऊस पाहिला. षटक क्रमांक दुसरे घेऊन अंकित आलेत. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे रोशन धुळेचा इथून फसलाय परंतु एक धाव त्याला देखील मिळाली. 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग वरती उभा होता रोशन धुळे. भरपूर साऱ्या घडामोडी त्यांनी पाहिलेत या मॅच मध्ये. कमबॅक करायचा प्रयत्न तो देखील करतोय परंतु इथे दुसऱ्या बाजूला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल करण धुळे सज्ज होतोय. हलक्या हाताने ढकललाय. यॉर्करचा वापर इथे मात्र करण्यात आला परंतु डिफेन्सिव्ह पवित्र इथे घेतलं होतं. हीच तर चांगल्या खेळाडूची ओळख आहे. खराब चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर ते धाडत असतात आणि चांगल्या चेंडूचा आता सन्मान त्यांनी केला आहे. षटक क्रमांक दुसरा घेऊन अंकित दाखल झाला. कमबॅक करायचा प्रयत्न अंकित करतील. श्याम देशमुख सर जे मात्र मॅच एन्जॉय करतात त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोरदा सज्ज होतोय. अंकित राऊंड द विकेट कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. इथे फटका चांगला आहे. दरम्यान एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होईल. डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत. बॉलला उत्तम फेक करतात. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाती आहे आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल धाव पोहोचले 33. या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अंकितवरती विश्वास दाखवला आणि त्याच विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी तो मैदानावरती करतोय कारण सलग 3 बॉल इथे मात्र फेकत असताना 2 धावा त्याने खर्च केल्यात. समोर करण आणि रोशन उभा आहे तर देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने चालवला या मॅच मध्ये. अजूनही महेंद्र धुळेच्या मैदानावरती येणं बाकी आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज अंकित चांगली गोलंदाजी करतोय. गोपणी सारखी बॅट फिरवली होती. बॉलर बॅकडोर करायचा प्रयत्न जरूर होता परंतु एक चिकी सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत त्यामध्ये 3 धावा खर्च करत असताना अंकितला तुम्ही पाहताय हवेचा प्रभाव देखील विरुद्ध दिशेने त्यामुळे आता धावफलक देखील पूर्णपणे थांबला या मॅच मध्ये. गोरदास सज्ज होता. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती 35 या आकड्यावरती तुम्हाला पार बेल. नरेश मोहन ठाकरे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना ज्यांच्या खांद्यावरती स्कोरिंगची मोठी जिम्मेदारी आहे तेच आमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचत असताना धावफलक 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 31 वसूल केल्या. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवला. फक्त 4 धावा खर्च करतोय. फुल टॉस होता. ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. दिनेश डीप मध्ये तुम्ही पाहताय तेजस होते त्यांच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशनचा हा पहिला बार षटकार. करता 25 धाबाची गरज आहे कारण 66चं टार्गेट होतं. सागर इरमाळी जे आमचे मित्र आहेत ते आज जोडले गेलेत. खरं तर उद्योग क्षेत्रामध्ये नाव भरपूर मोठं आहे. आमचे मित्र विश्वनाथ धुळे देखील आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. विश्वनाथ उमेश धुळे संघाची
परिस्थिती कशी असू दे, परंतु विश्वनाथच्या चेहऱ्यावरती नेहमी तुम्ही असे पाहाल. षटक क्रमांक 3 घेऊन दिनेश राऊत आलेत. ॲडव्होकेट आहेत पेशाने, परंतु क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे. आता ते दाखल झालेत. 12 चेंडूमध्ये त्यांना 25 धावा इथून रोखायचे आहेत. याच अनुषंगाने गोलंदाजी जरूर पाल मिळेल या मॅचमध्ये. दिनेशचा पहिला बॉल अंपायर सिग्नल डीके सरांचा इशाराच्या पर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी घोषित केला. आता फलक पुढे सरकतोय. 12 चेंडूमध्ये आता 24 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 2 धावा इथे वसूल करावा लागतील या मॅचमध्ये. परंतु समोरचा संघ देखील एक बदलापूर भागातील मोठा संघ या मॅचमध्ये त्यांनी देखील कंबर कसली आहे, कारण जोबरी सारखा एका मोठ्या संघाच्या समोर 4 ओव्हरमध्ये 5 धावा त्यांनी देखील कुठल्या. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सलग दुसऱ्यांदा आता लाईन खराब आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गुरुदास दिनेशच्या माध्यमातून वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न तो करतोय या मॅचमध्ये. त्याला देखील माहिती आहे जितकं जास्त चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला जाईल तितकं फायदा असणार आहे. त्यामुळेच की काय आता वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्याने चालवला. गुरुदास जोडतोय दिनेश. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे यष्टीरक्षक वैभव होते. बॉलला उत्तम फेक करतील दरम्यान धाव इथे मिळणार नाहीये. सामना रंगेल का? हो रंगणार, कारण बदलापुरातील 2 ताकदवर टीम मैदानाच्या मध्ये त्यांचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला कान्होर तर दुसऱ्या बाजूला जोवेली. इन दो बडे टीमों के बीच मुकाबला चलता हुआ. दिनेश राऊत पुन्हा एकदा आता दाखल होतात या मॅच मध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला. राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेळलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. आदित्य होते. बॉलला उत्तम फेक करतात. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. आणि आता सिंगलच्या साथीनं सिंगल नाहीये, माफी असावी, कारण धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा एकदा नकार दिला. त्यामुळे इथे धाव मिळणार नाहीये. सलग 2 चेंडू राहिलेत गोलंदाज दिनेशच्या नाबावरती. चांगली गोलंदाजी तो देखील करतो या मॅच मध्ये. इथे ऑन साइडला खेळलाय. यासाठी तर स्ट्राईक ठेवली होती करण धुळेनं. त्याच्या बॅट मधून बॉल चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. षटकार ठोकला. धावफलक पुन्हा एकदा बेगाने पुढे सरकतोय. घोपडी सारखी बॅट फिरवली. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवायचं होतं, नाही जमलं. बॉल चालला 20 मध्ये डीप मध्ये. लॉंग ऑफ लाईक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे चालवलाय. फलंदाज बाद. दुसऱ्या धाब्यासाठी जोवेरी टीमचा हिटमॅन रोशन धुळेला इथून मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. स्कोरकार्डवरती धाबा 50 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये अजूनही 16 धाबाची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. केडी 16 धाबाची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा इथून वसूल करावा लागतील. परंतु समोरचा संघ देखील कमी लेखून चालणार नाहीये, कारण याच कानूर संघाने आपण पाहतोय कित्येक वेळा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तो संघ मैदानावरती खेळतो. आणि जेव्हा जेव्हा जोवेली बनाम कान्होर हे बॅटल रंगतं त्यावेळेस भरपूर प्रेक्षकांची मांदियाळी आपण नेहमीच पाहिले. आणि आज देखील तुम्हाला भरपूर प्रेक्षक वर्ग इथे मात्र जरूर पार मध्ये या मैदानावरती देखील आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक जोडले गेले. त्या सर्वांचं छत्रपती चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. नवीन बॅटर मैदानावरती विवेक गायकवाड आता दाखल झाले.
राईट ऑफ द विकेट दिनेश ऑन साईडला बळबला आहे डीप मध्ये बॉल चालला मिड विकेटला एक सिंगल तिथे एक पडली दुसरीचा प्रयत्न इथे चालवलाय आणि अखेर विवेक गायकवाडला देखील इथून मैदान सोडावं लागेल फॉर द बाद की या मॅच मध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची गरज आहे हा बॉल मॅडिसर भरपूर महत्वाचा असेल या बॉलवरती जर एखादा मोठा फटका येतो तर सामना खुला होईल परंतु दुसऱ्या बाजूला जर चेंडू डॉट आला किंवा एखादी विकेट मिळतीये तर पुन्हा एकदा शिरकाव करू शकते टीम मैदानाच्या आतमध्ये कान्होर बॉयज कान्होर 12 चेंडूमध्ये 25 ची गरज होती 10 धाबा इथे मात्र जरूर आल्यात 5 चेंडूमध्ये परंतु आता 7 बॉल आणि जिंकण्याकरता अजूनही 15 धाबाची गरज निसारभाई शेख आमचे महाराष्ट्र पोलीस भाईजान ते देखील मॅच एन्जॉय करतात त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडून पूर्ण आयोजन कमिटीला शुभेच्छा आलेत दोन्ही टीमला शुभेच्छा आलेत त्यांचे शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू इथे फटका चांगला गॅप मध्ये खेळतलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायर सिग्नल चौकार आणि आता सामना तुम्हाला पाहायला मिळेल शेवटचे 6 बॉल 11 धाबाची गरज मध्ये 11 धाबाची गरज अधिकचा वेळ खर्च करू नका कारण अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे त्यामुळे आता उशीर नको आहे प्लीज दोन्ही टीमला मी विनंती करतो की आपण सामना थोडासा स्पीड अप करा 6 चेंडूचा खेळ शिल्लक 11 धाबाची गरज तेजस राऊत हा खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय गोलंदाजी करण्यासाठी तेजसला इथे मात्र वापर करण्यात आला या मॅच मध्ये समोर बॅटर तुम्ही पाहता महेंद्र धुळे माही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला चांगली बॅटिंग इथून करावी लागेल कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय तब्बल 6 चेंडूमध्ये 11 धाबाची गरज अशा परिस्थितीमध्ये मिळेल महेंद्र धुळेच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे तर दुसऱ्या बाजूला तेजसच्या खांद्यावरती या मॅचची जिम्मेदारी आहे त्याला देखील इथून धाबा रोकायच्या पहिला बॉल अंडर बॉक्स स्टाईलने फटका घेतला बॉल चालला डीप मिड विकेटला एक सिंगल धाबीत एक पडली आणि आता सिंगल वरती थांबावा लागेल साकेगिरीवरती करण धुळे आता दाखल झालाय 5 चेंडूमध्ये 10 धाबांची गरज आहे प्रत्येक बॉलवरती 2 धाबा इथून वसूल करावा लागतील एक छोटीशी टीम मीटिंग आता बोलण्यात आली खऱ्यांच्या माध्यमातून खरं तर कशा प्रकारचे चेंडू इथे मात्र खेचायचे आहेत कशा प्रकारे धावगती राखायची कारण लेफ्टी बॅटर आता मैदानावरती दाखल झाला हवेच्या विरुद्ध दिशेने इथून मात्र बॅटिंग करायचे त्यामुळेच की काय आता काहीसा कानमंत्र माहीच्या माध्यमातून देखील करणला देण्यात आलाय परंतु या मॅच मध्ये यशांच्या मागे तुम्ही पाहताय खरं तर बॅटर
यशांच्या मागे मी म्हणेन वैभवनं देखील काहीसं कानमंत्र दिलाय आता इथे तेजसला. 44 धावांवरती बॅटिंग करतोय करण धुळे. एकदा जोरदार टाळ्या करणसाठी देखील झालं पाहिजेत. या मॅचमध्ये त्याने देखील भरपूर चांगली बॅटिंग केली आहे, त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. षटक क्रमांक मी म्हणेन 4 आणि अंतिम तुम्हाला बॉल मिळेल. राऊंड द विकेट. फुल टॉस होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि इथे झेल घेण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता. रुपेश होते आय थिंक. बॉलला झेल घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान एक सिंगल धाव इथे एकपटी गेली आहे आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. सिंगल डबल आता प्राधान्य देत असताना या बादमध्ये 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज होती, परंतु इथे आता शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. सामना रपणटप होईल शंकात नाही, कारण दोन्ही संघ मैदानावरती भरपूर मेहनत आपल्याला बॉल मिळेल प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. स्टॅकिंग एरियावरती राईटी बॅटर आता महेंद्र धुळे दाखल झाला. या बादमध्ये तो देखील कशा प्रकारची बॅटिंग करतोय यावरती साराचं लक्ष, परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक करायचा प्रयत्न करतोय तेजस राऊत, कारण त्याने आतापर्यंत 2 चेंडू टाकले, धावा खर्च केल्यात फक्त 2. रुपेश राऊतला आपण पाहिलं जे मात्र बॉलला झेल घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचलाय, लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यासाठी जर करण धुळेने थांबवलं महेंद्र धुळेला तू मारू शकतो आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. चेंडूची पूर्तता करा. आय थिंक चेंडू अडकला. चला चेंडू आला, षटका ठोकलाय, धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरता अजूनही 3 धावांची गरज आहे. समीकरण तुम्हाला पार मिळेल. अजूनही सामना संपलेला नाहीये दोन्ही टीमच्या दरम्यान, कारण कानूर संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ. या मॅचमध्ये संघर्ष आता वाढला. महेंद्र धुळेने षटकार जरूर ठोकला, परंतु 3 चेंडूमध्ये अजून 3 धावांची गरज आहे. याच खेळासाठी तर महेंद्र जाणला जातो, परंतु दुसऱ्या बाजूला तेजस राऊत जो मात्र एक चांगला खेळाडू कित्येक वर्ष तो देखील कानूर संघासाठी चांगला खेळ खेळतोय. परंतु या मॅचमध्ये मी म्हणेन करण धुळेची विकेट भरपूर महत्त्वाची होती, कारण जर तो झेल स्वीकारला असता तर नवीन बॅटर स्टॅकिंग एरियावरती आला असता आणि सामना फसू देखील शकला असता. महेंद्र नॉन स्टॅकिंग एरियावरती थांबला असता, परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. इथे जो मेहनत करेल तोच इथे मात्र चांगला क्रिकेट खेळणारा. गोरदा सज्ज होतो. 3 बॉलचा खेळ शिल्लक, 3 धावांची गरज. ऑन साइडला खेळलाय, सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम जय हनुमान क्रिकेट संघ जोमेली संघानं. इथे मात्र षटका ठोकत असताना MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. अभिनंदन टीम चेअरमन जोमेली. तर हार्ड लक टीम कानूर बॉयज कानूर, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तब्बल 600 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट चेस केले. 2 चेंडू राखत असताना महेंद्र धुळेच्या बॅटमधून गोल्डन 6 आली आहे. आणि मी विनंती करेल टॉस साठी आमचे सागर इरमाळी आपण या मॅचचा मार्ग मॅच नो डाऊट, ज्याच्या बॅटमधून तब्बल 45 धावांची इनिंग आपण पाहिली आहे, तो बदलापूरचा वंडर बॉय करण